सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर नागपुरातले 4 पोलीस निलंबित झाले आहेत। त्यावरून सोशल मीडियामध्ये मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी देखील निलंबन मागे घेण्याचं आवाहन केलंय। पाहूया। डान्स केल्यानं निलंबित झालेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांवरची कारवाई मागे घ्यावी यासाठी सोशल मीडियामध्ये मोहीम सुरू झाली आहे। नागपुरात 15 ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर 2 पुरुष आणि 2 महिला पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला होता। त्यांच्या सहकाऱ्यांना व्हिडिओ शूट करून तो व्हायरल केला। मात्र गणवेशावर डान्स करू नये असे निर्देश असतानाही शिस्तभंग म्हणून 4ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। निश्चित मागे घ्यावं। एकतर पोलिसांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 24 तास ड्युटी असते आणि स्वातंत्र्य दिनी जर त्यांना वाटलं की आपला स्वातंत्र्य दिन आहे, माझा भारत स्वतंत्र झालेला आहे, तो दिवस आहे, मला तो आनंदात साजरा करायचा आहे। मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे, अशा पोलिसांना त्यांच्या आनंदामध्ये एखाद्या वेळेला आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे। माणसं आहे तो, त्याच्याऐवजी नागपूरला 15 ऑगस्टला जे जुगार खेळत होते ना, नागपूरला आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्या नागपूरमध्ये जुगार खेळत होते पोलीस स्टेशनमध्ये, त्याची चिंता करावी या गृह मंत्रालयात। महिला पोलीस भाग्यश्री गिरी, निर्मला गवळी यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर आणि पोलीस हवालदार अब्दुल गणी या चौघांवर कारवाई झाली। रात्रीपासूनच्या बंदोबस्तानंतर सकाळी ध्वजारोहण पार पडलं, त्यामुळे ताणतणाव कमी करण्याच्या हेतूनं हा डान्स करण्यात आल्याचं बोललं जाते। पण खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौघांचं निलंबन केलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।